नमस्कार मित्रांनो, आज आपण मला भावलेली कविता या सदरात ऐकणार आहोत. कविवर्य मोरेश्वर दामोदर देशमुख यांचं काव्य ऊन ऊन खिचडी. या कवितेत एकत्र कुटुंब पद्धती आणि विभक्त कुटुंब पद्धती यांच्यातला फरक खूप मजेदार पद्धतीने कवींनी वर्णन केलेला आहे. ऐकूयात कविता ऊन ऊन खिचडी. ऊन ऊन खिचडी साजूकसं तूप, वेगळं राहायचं भारीचं सुख. ऊन ऊन खिचडी साजूकसं तूप, वेगळं राहायचं भारीचं सुख. एक नाही दोन नाही माणसं 12, एक नाही दोन नाही माणसं 12. घर कसलं मेलं तो बाजारात सारा. सासूबाई मामंजी ननंदानी दीर, जावेच्या पोराची सदा पीर पीर. सासूबाई मामंजी ननंदानी दीर, जावेच्या पोराची सदा पीर पीर. पाहुणे रावळे सणनिवार, पाहुणे रावळे सणनिवार. रांधावाडा जीव बेजार. 10 मध्ये दिलं ही बाबांची चूक, 10 मध्ये दिलं ही बाबांची चूक. वेगळं राहायचं भारीचं सुख. ऊन ऊन खिचडी साजूकसं तूप, वेगळं राहायचं भारीचं सुख. म्हणतात सारे तू भाग्याची फार, भरलं गोकुळ तुझा संसार. जगाला काय कळे सुख ते माझं, इच्छांचं मरण आणि कामाचं ओझं. मला काही आणलं की ते साऱ्यांनाच हवं, मला काही आणलं ते साऱ्यांनाच हवं. यांच्या पगारात ते कसं बरं व्हावं. नटण्या फिरण्याची भागेना भूक, वेगळं व्हायचं भारीचं सुख. सगळे म्हणतात तुझं घर मोठं प्रेमळ, सगळे म्हणतात तुझं घर मोठं प्रेमळ. प्रेमळ प्रेमळ तुझं घर मोठं प्रेमळ. प्रेमळ प्रेमळ तरी सासू ती सासूच, एवढासा झाला तरी विंचू तो विंचूच. चिमुरडी ननंदबाई चुगलीत हलकी, चिमुरडी ननंदबाई चुगलीत हलकी. वितभर लाकडाला हातभर ढिलपी. बाबांची माया काय मामांजी नाही येते, बाबांची माया काय मामांजी नाही येते. पाणी तापवले म्हणून साय का धरते. बहीण आणि जाऊ यात अंतरच खूप, बहीण आणि जाऊ यात अंतरच खूप. वेगळं व्हायचं भारीचं सुख. दोघांचा संसार म्हणजे सदा दिवाळी दसरा, दोघांचा संसार म्हणजे सदा दिवाळी दसरा. दोघात तिसरा म्हणजे डोळ्यात कचरा. दोघांनी राहायचं, गुलुगुलू बोलायचं, खूप खूप फिरायचं, छान छान लिहायचं. आठवड्याला सिनेमा, महिन्याला साडी, फिटतील साऱ्या बाई आवडी निवडी. स्वयंपाक तरी काय, पापड मेदकूट दह्यावरची साय. जेवणाची लज्जत राहीलच खूप, ऊन ऊन खिचडी साजूकसं तूप. रडले पडले आणि अबोला धरला, रडले पडले आणि अबोला धरला. तेव्हा कुठे वेगळा संसार मांडला. पण मेलं मला काही कळतच नाही, महिन्याचा पगार मला कसा पुरतच नाही. साखर आहे तर चहा नाही, तांदूळ आहे तर गहू नाही. कसल्या हौशी आणि कसल्या आवडी, 12 महिन्याला एकच साडी. आज नाही उरलं कालचं रूप, ऊन ऊन खिचडी साजूकसं तूप. यांच्याही वागण्याची तऱ्हाच नवी, यांच्याही वागण्याची तऱ्हाच नवी. पेलाभर पाणी द्यायला बायकोच हवी. बाळ रडलं तर खपायचं नाही, क्षणभर जरा त्याला घ्यायचंही नाही. स्वयंपाक करायचा मीच, भांडीही घासायची तीही मीच. यांचीही मर्जी सांभाळायची मीच. जीवाच्याही पलीकडे काम झालंय खूप, वेगळं राहायचं भारीचं सुख. सासूबाई होत्या पण बऱ्याच होत्या, सासूबाई होत्या पण बऱ्याच होत्या. सकाळचा स्वयंपाक निदान करत तरी होत्या. मामांजी दिवसभर बाळाला घ्यायचे, बाजार करायला भाऊजी जायचे. कामात जावेची मदत व्हायची, ननंद बिचारी ऊरनी पूर निस्तरायची. पण आता काय, थंडगार खिचडी आणि संपलंय तूप, थंडगार खिचडी आणि संपलंय तूप. पण वेगळं राहायचं कळलंय सुख. थंडगार खिचडी आणि संपलंय तूप, वेगळं राहायचं कळलंय सुख. काय अप्रतिम वर्णन आहे. अशाच सुंदर रचना ऐकण्यासाठी चॅनलला पटापट सबस्क्राईब करा. धन्यवाद.